विद्यार्थ्यांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये डी ब्लॉक एलिमेंट्सच्या पोझिशन आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं होतं. आज आपण डी ब्लॉक एलिमेंट्सच्या दोन प्रॉपर्टीज पाहणार आहोत. एक आहे मेटॅलिक कॅरेक्टर, डेन्सिटीज अँड मोलर व्हॉल्यूम. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स. डी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये 4 सिरीज आहेत. पहिली सिरीज स्कँडियम टू झिंक, तिला 3D सिरीज सुद्धा म्हणतात. दुसरी एट्रियम टू कॅडमियम, तिला 4D सिरीज म्हणतात. थर्ड सिरीज ही लॅन्थनम टू मर्क्युरी आहे, तिला 5D सिरीज म्हणतात. आणि चौथी जी सिरीज आहे ती इनकम्प्लीट सिरीज आहे, तिला 6D सिरीज म्हणतात. विद्यार्थ्यांनो, एक्झाममध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फर्स्ट सिरीज, सेकंड सिरीज आणि थर्ड सिरीज याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विचारू शकतात. तर तुम्हाला हे शॉर्टमध्ये कसं रिमेंबर राहील यासाठी ट्रिक्स देतो. पहिली सिरीज लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला ह्या पद्धतीने रिमाइंड करावं लागेल. सक्ती वकर मन फेको निकू जन. त्याची ॲटॉमिक नंबर आहे 21 ते 30 आणि आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे आहे 4s 3D. तसंच सेकंड सिरीज लक्षात ठेवण्यासाठी य झर नब मोटक रु रह पड अज सड. त्याचे ॲटॉमिक नंबर आहे 39 to 48. नेक्स्ट सिरीज आहे 5D सिरीज, ती आहे लॅन्थनम टू मर्क्युरी. त्याची ॲटॉमिक नंबर 57 to 80. ते लक्षात ठेवण्यासाठी ला हप्ता वारे ऑस इरपट ऑ एच जी. त्याचे आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 5D 6s. तशीच 4 सिरीज दिली आहे ॲक्टिनियम पासून UUB पर्यंत. त्याचे ॲटॉमिक नंबर आहे 89 to 112. मित्रांनो, डी ब्लॉक एलिमेंट्सच्या व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करायचे आहेत. आज आपण 2 प्रॉपर्टीज पाहणार आहोत. एक मेटॅलिक कॅरेक्टर आणि दुसरी मोलर व्हॉल्यूम अँड डेन्सिटीज. स्टुडंट्स, द डी ब्लॉक एलिमेंट्स shows metallic character depends on its outer electronic configuration. Generally, the number of electrons in D block elements in their outer shell are very less. Means it contains S1 or S2 electrons. These elements are metals.
This element shows hardness, malleable property, ductile property. It also forms alloys with other metals. It shows good conductors of heat and electricity. This element shows metallic luster due to outermost s electron. These elements show covalent bonding as well as metallic bonding. Covalent bonding due to unfilled d orbitals, while metallic bonding due to valence electron. So it shows both bonding, which are covalent bonding and metallic bonding. Second property is molar volume and densities. D block element show molar volume low as compared to S and P block elements, because as atomic number increases with increasing nuclear charges, which decreases atomic volume. So therefore it shows low molar volume, while D block element shows high densities. If we move from left to right, the transitions series shows density first increases, then attains maximum and then decreasing. Means what? First it is increases, goes to top and then decreases. So friends, today is we have seen two properties, that is metallic character and molar volume and densities. Thank you.